कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा साथ सोडून जाणार आहे। 1 ते 10 मार्च 2025 तुम्हाला धैर्याने काम घ्यावे लागेल। सिंह राशीच्या लोकांनो, आज तुमचा कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा साथ सोडून जाणार आहे आणि यामुळे तुम्ही फुटफुटून रडाल। हर हर महादेव। मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांनो, तुमची कोणीतरी प्रिय अशी व्यक्ती ज्याच्याशिवाय राहण्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, तो आज तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे। त्याच वियोगामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचे अश्रू थांबणार नाहीत, कारण जेव्हा कोणी प्रियजन सोडून जातात तेव्हा त्यापेक्षा मोठे दुःख काही असू शकत नाही। या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला धैर्याने काम घ्यावे लागेल। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सिंह राशीच्या लोकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप कठीण जाईल, पण तुम्हाला संयमाने आणि समजूतदारपणे निर्णय घ्यावा लागेल, कारण ही घटना केवळ तुम्हाला नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठ्या दुःखात टाकू शकते। पण तुम्हीच तो आधार आहात जो आपल्या कुटुंबाला धीर देऊ शकतो। जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले नाहीत तर तुमचे आयुष्य बदलून जाईल। तुम्हाला जबरदस्त धक्का तेव्हा बसेल जेव्हा तुम्हाला समजेल की ही परिस्थिती केवळ आणि केवळ तुमच्या एखाद्या चुकीमुळे निर्माण झाली आहे। म्हणून जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आणि मुलांचे भले हवे असेल तर तुम्हाला या चुकांपासून वाचावे लागेल आणि सावधगिरी बाळगावी लागेल, कारण योग्य वेळी केलेले प्रयत्न आणि चुका सुधारल्यामुळे मोठे संकटही टाळता येऊ शकते। सिंह राशीच्या लोकांनो, स्वतः मेहनत करून कमावलेल्या पैशाची किंमत फक्त तोच जाणतो ज्याने मेहनत केलेली असते। त्यामुळे तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची योग्यरित्या जपवणूक करण्याची सवय लावा। जर तुम्ही एखादे मोठे किंवा महत्त्वाचे काम करत असाल तर तुम्ही तुमच्या मोठ्यांशी किंवा अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत जरूर करा, पण तुमचे काम स्वतः करण्याऐवजी दुसऱ्यांवर सोपवण्याची किंवा दुसऱ्यांकडून करवून घेण्याची सवय सोडून द्या। तुमच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करा। जर तुम्हाला आठवड्यात 1 दिवस सुट्टी मिळत असेल तर ती व्यर्थ घालवण्याऐवजी आपल्या कुटुंबासोबत, पती पत्नी, आई वडील आणि मुलांसोबत वेळ घालवा। त्याचसोबत फिरायला जा, त्यांच्यासोबत संवाद साधा, त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल। जे लोक तुमच्या विश्वासाच्या लायकीचे नाहीत किंवा जे वारंवार तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करू नका, कारण ते तुमचे नुकसान करू शकतात। सिंह राशीच्या लोकांनो, व्यवसाय, नोकरी किंवा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही सहकार्यांशी योग्य वर्तन ठेवा, पण डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण तुमचा सध्याचा काळ असा आहे की जिथे बाहेरच्यांप्रमाणे तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला फसवू शकतात। जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा प्रभाव जड असेल तर तुम्हाला वारंवार राग येतो आणि छोटीशी गोष्टही तुम्हाला संतापून टाकते। त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि शांत चित्ताने कोणतेही कार्य करा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल। जर तुमच्यावर मंगळाचा प्रभाव जड असेल तर हनुमानजींची उपासना करा, तुमची सर्व कामे यशस्वी होतील। यासाठी मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करा। मंदिरात जाऊन हनुमानजींना चोला चढवा, लाडू अर्पण करा आणि दिवा लावा। सिंह राशीच्या लोकांनो, या सर्व गोष्टींचा थेट अर्थ असा आहे की जोपर्यंत तुमच्यावर प्रेम करायचा तो कदाचित उद्या तुमच्या विरोधात उभा राहू शकतो। जो कालपर्यंत तुमच्या कल्याणाची प्रार्थना करायचा तो आज तुमच्या अडचणी वाढवू शकतो। म्हणजेच या काळात तुमचा जवळचा मित्रही तुमचा शत्रू बनू शकतो। संपत्ती, परिस्थिती आणि लोक हे कायमस्वरूपी एकसारखे राहत नाहीत। वेळ बदलतो आणि त्याचबरोबर परिस्थिती आणि संबंधही बदलतात। तुम्हालाही या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागेल। यामुळे घाबरण्याऐवजी तुम्ही स्वतःला या बदलांसाठी तयार ठेवा। जर तुम्ही याआधी एखाद्यावर खूप जास्त अवलंबून होतात तर आता तुम्ही ती सवय बदला। तुमचे कार्य स्वतः करण्याची सवय लावा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। तुम्हाला तुमच्या मेहनतीवरच विश्वास ठेवावा लागेल। सिंह राशीच्या लोकांनो, कधी कधी जीवनात काही घटना अशा घडतात ज्या आपल्याला मोठ्या धक्क्यात टाकतात। कोणी प्रियजन सोडून जातात तर कधी काही चुकीच्या गोष्टीमुळे नाती तुटतात। काही वेळा लोक परत येतात, पण काही वेळा ते कायमचे दूर जातात।
तुमच्या जीवनात असे काही घडू नये की ज्या व्यक्तीचे अस्तित्व तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जावी. त्यामुळे वेळेतच सावध व्हा आणि तुमच्या नात्यांमध्ये बळकटपणा आणण्यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही नात्यात दुरावा येऊ नये यासाठी संवाद साधा. आपल्या चुका ओळखा आणि त्यांचे निराकरण करा. आयुष्यात मोठी परीक्षा हीच असते की आपण कोणत्याही परिस्थितीत आपले संयम राखू शकतो, पण डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. कारण तुमचा सध्याचा काळ असा आहे की जिथे बाहेरच्यांप्रमाणे तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला फसवू शकतात. जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा प्रभाव जड असेल तर तुम्हाला वारंवार राग येतो आणि छोटीशी गोष्टही तुम्हाला संतापून टाकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि शांत चित्ताने कोणतेही कार्य करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुमच्यावर मंगळाचा प्रभाव जड असेल तर हनुमानजींची उपासना करा. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. यासाठी मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करा. मंदिरात जाऊन हनुमानजींना चोला चढवा, लाडू अर्पण करा आणि दिवा लावा. सिंह राशीच्या लोकांनो, या सर्व गोष्टींचा थेट अर्थ असा आहे की जोपर्यंत तुमच्यावर प्रेम करायचा तो कदाचित उद्या तुमच्या विरोधात उभा राहू शकतो. जो कालपर्यंत तुमच्या कल्याणाची प्रार्थना करायचा तो आज तुमच्या अडचणी वाढवू शकतो. म्हणजेच या काळात तुमचा जवळचा मित्रही तुमचा शत्रू बनू शकतो. संपत्ती, परिस्थिती आणि लोक हे कायमस्वरूपी एकसारखे राहत नाहीत. वेळ बदलतो आणि त्याचबरोबर परिस्थिती आणि संबंधही बदलतात. तुम्हालाही या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागेल. यामुळे घाबरण्याऐवजी तुम्ही स्वतःला या बदलांसाठी तयार ठेवा. जर तुम्ही याआधी एखाद्यावर खूप जास्त अवलंबून होतात तर आता तुम्ही ती सवय बदला. तुमचे कार्य स्वतः करण्याची सवय लावा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या मेहनतीवरच विश्वास ठेवावा लागेल. सिंह राशीच्या लोकांनो, कधी कधी जीवनात काही घटना अशा घडतात ज्या आपल्याला मोठ्या धक्क्यात टाकतात. कोणी प्रियजन सोडून जातात तर कधी काही चुकीच्या गोष्टीमुळे नाती तुटतात. काही वेळा लोक परत येतात पण काही वेळा ते कायमचे दूर जातात. तुमच्या जीवनात असे काही घडू नये की ज्या व्यक्तीचे अस्तित्व तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जावी. त्यामुळे वेळेतच सावध व्हा आणि तुमच्या नात्यांमध्ये बळकटपणा आणण्यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही नात्यात दुरावा येऊ नये यासाठी संवाद साधा. आपल्या चुका ओळखा आणि त्यांचे निराकरण करा. आयुष्यात मोठी परीक्षा हीच असते की आपण कोणत्याही परिस्थितीत आपले संयम राखू शकतो आणि कोणत्या परिस्थितीत आपले धैर्य दाखवू शकतो. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि आपल्या नात्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा. सिंह राशीच्या लोकांनो, आज तुमचा कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमची साथ सोडून जाणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील. धन्यवाद.